मृत्यू म्हणजे साऱ्याचा शेवट. अनेक वैज्ञानिक तसे मानतात. मृत्यू हा शरीराचा होत असतो. निर्जीव असणाऱ्या अणुरेणूंना एकत्र जोडून जो जीवनाचे व्यवहार चालवतो, तो अज्ञात असणारा ऊर्जा स्रोत शरीर सोडून जातो, तेव्हा जीव मृत झाला असे आपण म्हणतो. एखाद्या प्लगला लावलेला दिवा गेला हा त्या दिव्याचा शेवट आहे. दिवा किंवा विशिष्ट उपकरण जळले तरी त्याचा अर्थ ज्याने दिव्याची निर्मिती केली तो ऊर्जेचा स्रोत संपला असा होत नाही. ज्या वस्तुमानापासून दिवा बनला आहे ते वस्तुमान रूप बदलेल. ज्या अणुरेणूंपासून दिवा बनला आहे त्यामधून दुसरे काहीतरी निर्माण होईल. थर्मोडायनॅमिक्सच्या नियमाप्रमाणे ऊर्जा संपत नाही, रूप बदलते. दिवा ज्या अणुरेणूंच्या संयोगातून बनला आहे त्यामधून दुसरे काहीतरी बनेल. ज्या ऊर्जेच्या स्रोताने दिवा बनविला तोच स्रोत उपलब्ध असणारे अणुरेणू वापरून दुसरे काहीतरी तयार करेल. त्यामधून काय बनेल हे सांगता येणार नाही. दिव्याला प्रकाशमान करणारा ऊर्जेचा स्रोत तर जागेवरच शिल्लक असतो. दिव्याची काच फिलामेंट बनवणारा ऊर्जा स्रोत कोण हे आज तरी आपल्याला माहीत नाही. आपण फक्त तो अस्तित्वात असला पाहिजे एवढा तर्क करू शकतो. विश्वातील साऱ्या जड वस्तू रेणूंपासून बनलेल्या आहेत. रेणू हे अणूंपासून, अणू उपाणूंपासून आणि उपाणूही क्वार्क्सपासून तयार झाले आहेत. त्यापेक्षा सूक्ष्म असे काय आहे याचे गणित कदाचित भविष्यात मांडलेही जाईल. प्लँक स्केलला नेमके काय घडत असते ते पाहता येणार नाहीच, पण त्याची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. अणुरेणूंना एकत्र आणणारा ऊर्जेचा स्रोत जीवनाच्या चक्राला गतिमान करत असतो. पुनर्जन्म हा शरीरातून निघून जाणाऱ्या त्या ऊर्जा स्रोताचा होत असतो. शरीराचे व्यवहार चालवणारे चैतन्य निघून जाणे याला आपण मृत्यू असे म्हणतो. आपल्यासाठी त्या शरीराचे व्यवहार संपलेले असतात. सूक्ष्म शरीर डोळ्यांना किंवा कोणत्याही अद्ययावत उपकरणांना दिसत नाही, म्हणून आपण सारे काही संपले असे म्हणतो. शरीराचे व्यवहार चालवणारा जीव दुसऱ्या कोणत्या मितीत जातो का अन्य एखाद्या ग्रहावर जातो याविषयी या घटकेला आपल्याला काहीही माहीत नाही. त्याविषयीची कल्पनाही करणे सोपे नाही. जगभरातील विविध भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या संस्कारात वाढलेल्या, भिन्न प्रदेशात वाढलेल्या माणसांनी मृत्यूनंतरच्या जगाचे वर्णन केले आहे. त्यांच्या कथनात कमालीचे साम्य आढळते. आपल्या पूर्वसुरींनीही तशीच मते नोंदवून ठेवली आहेत. त्यांचे म्हणणे स्वीकारायचे का नाही याच्या निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. क्रिया प्रतिक्रियेचा नियम सर्वत्र लागू होत असतो. कोणत्याही कृतीचे परिणाम हे भोगावे लागतातच, तर ते एकतर या जन्मात वाट्याला येतील किंवा प्रारब्ध या कल्पनेनुसार पुढील जन्मात सोसावे लागतील. निर्मिती, विनाश, परत नव्याने निर्मिती हे चक्र फिरतच राहणार आहे. त्यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग पतंजली आणि त्यांच्या पूर्वसुरींनी सुचविला आहे. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. धन्यवाद.